10 ते 12 फेब्रुवारी दरम्यान येत आहे पुण्य कमावण्याची एक विशेष संधी. हे असतील 2025 माघ महिन्यातील अखेरचे महापुण्यदायक 3 दिवस. सत्ययुगात तपश्चर्येने जे उत्तम फळ मिळत होतं, त्रेतामध्ये ध्यानाद्वारे, द्वापरमध्ये भगवंताच्या पूजेद्वारे आणि कलियुगात दान स्नानाद्वारे, तसंच द्वापर, त्रेता, सत्ययुगात पुष्कर, कुरुक्षेत्र, काशी, प्रयागमध्ये 10 वर्ष शुद्धी, संतोष इत्यादी नियमांचं पालन केल्याने जे फळ मिळतं ते कलियुगात माघ महिन्यातील अंतिम 3 दिवस अर्थात त्रयोदशी, चतुर्दशी आणि पौर्णिमा पहाटे स्नान केल्याने मिळतं. यावर्षी या पुण्यतिथी आहेत 10, 11 आणि 12 फेब्रुवारीला. याला दिनत्रय व्रत असंही म्हटलं जातं. आणि हो, पूर्ण माघ महिन्यातही काही कारणास्तव प्रातःस्नान किंवा व्रत इत्यादी पुण्यकर्म करू शकला नाहीत तरी सुद्धा केवळ या 3 दिवसात प्रातःस्नान व्रतादी पुण्यकर्म केल्याने पूर्ण माघ स्नानाचं फळ मिळेल. तर याचा स्वतः लाभ घ्या आणि हा व्हिडिओ इतरांशी शेअर करा.